सो नमस्कार मित्रमंडळी, तर आज बनवतो आपण फोडणीचा भात. त्याच्यासाठी आपल्याला आहे कांदे, टमॅटो, आलं, लसूण, मिरच्या, कोथिंबीर आणि खोबरं सुकं, आणि त्यासोबतच आपल्याला हवं आहे तांदूळ आणि राजम्यातला मी आज भात बनवते, म्हणजे जो वाका घेवडा असतो त्यातला. आपण कुकरमध्ये घ्यायचं आहे लसूण, मिरच्या, आलं, जिरं आणि सुकं खोबरं. सुकं खोबरं ॲक्च्युली मी घालायला विसरलेले आहे, बट तुम्ही नक्की घाला, त्याने टेस्ट खूप छान येते. आणि अशाच प्रकारे आपण ह्याची मस्त अशी चटणी बनवून घ्यायची. कुकरमध्ये घालायचं तेल, त्याच्यात ॲड करायचा कांदा आणि कढीपत्ता. त्याला छान असं परतून द्यायचं मस्तपैकी. आणि त्याला खूप लालसर असा भाजायचा. थोडासा ब्राऊन झाला तर आपण इकडे तांदूळ धुवून घेऊया. तांदूळ ही आपण कांदा भाजायला घेतला की तेव्हाच धुवून घ्यायचे, म्हणजे ते मुरतील. आणि मला खूप हसू येत होतं, कारण की मी पहिल्यांदाच असं काहीतरी बघत बनवत होते व्हिडिओ. मग त्याच्यात घालायचं टमॅटो, त्यालाही छान असं परतू द्यायचं. आपले टमॅटो असे छान लगेच परत आहेत म्हणून त्यात घालायचं मीठ घातल्यानंतर ना आपण त्यात ॲड करायची जी आपली प्युरी किंवा पेस्ट जी केलेली होती मसाल्याची ती घालायची. त्याला छान असं परतून द्यायचं. तेल सुटलं मसाल्यांना की त्याच्यात फक्त हळद घालायची, बाकी कोणताही ॲडिशनल मसाला नाही वापरायचा. त्यालाही छान तेल सुटलं की मग कोथिंबीर घालायची, त्यात राजमा घालायचा, त्यालाही छान असं परतून द्यायचं. आणि आपला राजमा परतला की मग त्याच्यात ॲड करायचं जे आपण भिजवून ठेवलेले तांदूळ आहेत ते घालायचे. आणि त्यांनाही 1-2 मिनटं छान असं परतून घ्यायचं. लगेच पाणी ॲड नाही करायचं. आपले तांदूळही छान परतले गेले की मग त्याच्यात पाणी घालायचं. तसा हा मी 6 लोकांसाठी राईस बनवते आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने हे घेवडे राईस किंवा मसाले कमी जास्त करू शकता. मग त्याला छान पाणी घालायचं, त्याच्यात थोडासा बिर्याणी मसाला, टेस्ट अमेझिंग येते. आणि मग त्याच्यात आपण ॲड करायची वरून राहिलेली कोथिंबीर. आणि मग कुकरच्या हिशोबाने तुमच्या किती शिट्ट्या तुमच्या कुकरला राईस किंवा डाळी शिजतात त्या हिशोबाने शिट्ट्या घालून घ्यायच्या. आणि गरमागरम 15 ते 20 मिनटात बनणारा आपला घेवड्यातला राईस